शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अश्विनजी नवले यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं। टाळ्यांच्या गडगडाटामध्ये त्यांचं स्वागत करूया। अश्विनजी नवले यांना मी आमंत्रित करतो। जय श्रीराम। काँग्रेस प्रदेशात तिच्या भ्रष्ट व्यवस्था खंडनी उदंड दंड महिषासुरमर्दिनी शुभ निशुभ निर्दालिनी महाराष्ट्र धर्मरक्षिके आई तुळजा भवानी या हिंदुत्वाच्या विचारधारेवर सबका साथ सबका विकास या विचारधारेवर आमचा देश जो पुढे चाललाय त्याला आशीर्वाद देण्यासाठी आज अकोला जिल्ह्यातील जो जनसमुदाय माननीय योगीजींच्या सभेसाठी लाखोच्या संख्येने जो उपस्थित झाला त्यांना आशीर्वाद दे। आपल्या समोर इथे जे महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी विनंती करतो आपण शांत चित्ताने आपल्या जागेवर स्थान येत्या 5-10 मिनिटात आपल्या सर्वांचे चाहते ज्यांना आपण सर्वजण ऐकण्यासाठी आलो आहोत असे योगीजी येणारच आहेत। आपण सर्वांनी आपल्या संस्कृतीची शिस्त दाखवून आपण सर्वांनी शांत चित्ताने एका जागी बसावं। आपल्या समोर अनेक वक्ते बोलले, आणखी काही वक्ते बोलणार आहेत। आपण मुख्य इथे योगीजींचं ऐकण्यासाठी आलो आहोत आणि मला तुमच्या सर्वांवर विश्वास आहे की येत्या 20 तारखेला निवडणूक आहे आणि महायुतीचे आमचे जे 5 उमेदवार अकोला जिल्ह्यातील आहे या 5ही उमेदवारांना आपण हजारोच्या लाखोच्या संख्येने निवडून देणार हा विश्वास तुमच्या सगळ्यांवर आहे। परंतु अनेक आमच्या भाऊबंधांच्या आमच्या बहिणींच्या मनात जो काही भ्रम असेल तो आपण इथं असलेल्या वक्त्यांच्या मुखातून जे ऐकतो ते शांत चित्ताने ऐकलं पाहिजे आणि आपण गेल्यानंतर जे कोणी इथं आले नाहीत आमचे कार्यकर्ते असतील, हिंदुत्वाचे चाहते असतील, देशप्रेमी असतील त्यांना ते सांगितलं पाहिजे। आम्हाला काय गरज आहे? अनेक गोष्टीची चर्चा होत असते। आता मागे एक देश एक संविधान ही चर्चा खूप रंगली आणि यावरच्या अनेक आमच्या समाज बांधवांना सांगण्यात आलं की देशाचं संविधान बदललं जाईल, देशातून आरक्षण रद्द केलं जाईल। परंतु माझ्या भावांनो मी सांगतो एक देश एक संविधानचा अर्थ काय? तर मी संविधानाचा अभ्यास करत असताना 93 संशोधन वाचलं। त्या संशोधन मध्ये 2004 ला एक कायदा पारित झाला। ज्या वेळेस या देशात काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी कायदा पारित केला की अल्पसंख्याकांच्या ज्या शाळा आहेत, अल्पसंख्याकांच्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये एससी एसटी ओबीसी कोणालाही आरक्षण राहणार नाही। एका बाजूला काँग्रेस म्हणते आम्ही धर्मनिरपेक्ष आहे, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालतो आणि एका बाजूला एका फक्त काही किंचित लोकांची चांगुलपणा करून त्यांना डोक्यावर घेण्याचं काम हे काँग्रेस करते। तर अशा काँग्रेसला आम्हाला काय करायचंय? मातीत गाडायचंय। काय करायचंय? काय करायचंय?
आणि त्यांना सांगायचंय, जो श्रीराम का नहीं, जो श्रीराम का नहीं, ना नाम चाहिए ना इनाम चाहिए, भगवे से लहराता पूरा हिंदुस्तान चाहिए। आज आमचे जे सगळे उमेदवार महायुतीचे उभे आहेत, या महायुतीचे उमेदवार उभे असताना आपण सर्वांनी प्रोत्साहन देऊन तन मन धनाने यांचं काम केलं पाहिजे। मला आठवतं, मी वाचत असताना छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचत असताना जेव्हा रायगड किल्ला पूर्ण बांधून झाला आणि छत्रपतींना आमचा रायगड किल्ला जो राजधानी आहे, ही राजधानी कशी मजबूत आहे हे बघायचं होतं। आणि हे बघण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सर्व गावागावात दौंडी दिली की जो माझा मावळा हा रायगड किल्ला पायऱ्याच्या वाटेने जाता दुसऱ्या वाटेने सोडून दाखवेल, त्याला एक घोडा आणि सोन्याचं नाणं दिलं जाईल, एक कळं दिलं जाईल। गावागावात दौंडी दिली आणि एक डोंबाऱ्याचं पोरग समोर आलं की राजा मी चढून दाखवतो गड। त्यांनी जसं म्हटलं मी गड चढून दाखवतो, तारीख ठरली आणि त्या तारखेला सर्व रायगडावर सर्व गावकरी मंडळी जमली, ढोल ताशे नगारे वाजत होते। हा मावळा वरती चढत होता, शिवाजी राजे नगारे वाजवायला लावत होते, ढोल ताशे वाजवायला लावत होते। हा मावळा वर चढत होता, नगारे वाजत होते, प्रोत्साहन खालून मावळे देत होते, गावकरी मंडळी देत होते, राजे खुश होत होते, माझा मावळा वर चढतोय 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 चढतोय। अंगाराच्या मनातून काट्या टोचत होत्या, पायात गरम भरत होते आणि हे सगळं होत असताना मावळा वर 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 चढत होता आणि जात असताना त्यानं रायगड चढला। आणि रायगड चढल्यावर माझ्या शिवाजी राजांनी म्हटलं, जोपर्यंत असे मावळे माझ्या स्वराज्यात आहे तोपर्यंत मुघलांचा कुठलाही किल्ला फतेह करायसाठी आम्ही सक्षम आहोत। ते डोंबाराचं पोरग पुढे आलं, राजांनी घोडा बोलवला, सोन्याचं कळं बोलवलं, त्याला देण्याचं ठरवलं आणि तो म्हणाला, राजा मला सोन्याचं कळं नकोय, मला घोडा नकोय, तुमच्या कौतुकाची थाप माझ्या पाठीवर पडली, राज मला इतकंच पाहिजे। आज तुमच्या सर्वांच्या कौतुकाची थाप, आशीर्वादाची थाप आमच्या महायुतीच्या पाचही उमेदवाराच्या पाठीशी असली पाहिजे। आणि ज्या पद्धतीनं त्या मावळ्याला प्रोत्साहन गावकरींना दिलं, तसं प्रोत्साहन देऊन तुम्ही सर्वांनी त्यांची हिंमत वाढवून निश्चित आणि निश्चित 23 तारखेला आपला आणि आपलाच विजय होईल हे ठामपणे सांगितलं पाहिजे। आपण इथं ऐकतो, परंतु ऐकत असताना आपण इथं आलोत आणि आपण इथून गेल्यावर विसरून जावं असं व्हायला नको। आणि जर आपण महत्वाचा विषय जर विसरलो तर त्याचं नुकसान होतं। याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो। एका शिष्याने एका मिठ्ठू पकडून आणला आणि गुरुला ते आवडत नव्हतं। एखाद्या पक्षाला कैद करणं हे गुरुला आवडत नव्हतं, पण शिष्याने आणला, बोलू शकत नव्हते गुरु। शिष्याने तो पिंजऱ्यात मिठ्ठू ठेवला। गुरु रोज सकाळी उठायचे, त्या मिठ्ठूला सांगायचे, पिंजरा सोड उडून जा, पिंजरा सोड उडून जा, पिंजरा सोड उडून जा।